म्हणजे ही इंग्लिश जात आहे बोलतात ना? इंग्लिश जात आहे ब्रोकोली. आणि ह्याला किंमत जास्त असते. हे कांदे जो कोण पाहुणा आला, थांब रे हे घेऊन जा ते घेऊन जा, अशी भाजी वाटणार सगळ्यांना. ही चवळीची शेंग 2 फूट आहे. जास्त आहे. दाखवा. अयो बाप रे, जाम काढल्या बंधू. आपला स्थानिक शेतकरी आहे, त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, जसं की निसर्ग असेल. हल्लीच्या पोरी शेती करायला नाही मागत ना? का हो? चांगलं चांगलं. म्हणजे मुलींना शिकवण पण चांगली दिली यांनी. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळचा टाइम आहे, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि घाई झाली तिकडे शेतावर जायची. आपल्याकडे कसं खरीप हंगामामध्ये भात पीक असतं हां अलिबागमध्ये, आणि जो रब्बी हंगाम असतो त्यावेळी इतर पिकं घेतली जातात. त्यामध्ये सफेद कांदा असेल, पांढरा कांदा असेल, इतर भाज्या असतील, सगळे घेतात. तर अलिबागमध्ये अशा ही शेती आहे, ती तुम्हाला दाखवायची अलिबागमधली. आत्ता मी सासरीच्या गावात सासरवाडी, आणि इकडे आलेलो तर सासूबाईंना भाजी पाहिजे विकत. तर आम्ही ह्या टायमात आहे ना शक्यतो भाजी दुकानात घ्यायला जात नाही, शेतात जातो डायरेक्ट. ताजी ताजी एकदम अशी म्हणजे फवारणी न केलेली भाजी आम्ही खातो. त्यामुळे जे मजा असतं ना इथं, आता आणायला जातो ना, मी दाखवतो तुम्हाला काय मजा असतं. तर आता कसे काढतो आपण, डायरेक्ट काढून आणायची आणि आपण शिजवायची भाजी बघा. तर सासूबाईने विचारतात तर काय काय पाहिजे. तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आणि जे अलिबागचा निसर्ग आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे, कुठेच व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि हा आपला अलिबागचा मसाला चालू आहे, जो आपण चुलीवर भाजतो मातीच्या भांड्यात. तर कोणाकोणाला मागवायचं असेल तर इकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, हा नंबर दिसेल तुम्हाला. ऑल इंडिया आपण होम डिलिव्हरी करतो. फक्त 820 रुपये किलो आहे आत्ता. नॉमिनल जे डिलिव्हरी चार्जेस असतात ते सांगेन तुम्हाला कसं काय ते. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड 50 रुपये 1 किलोपर्यंत घेतात. आणि सगळ्यांना आवडतो हा, कारण का चुलीवर भाजलेला आहे, गावात भाजलेला आहे. हां मी जरा फास्ट बोलतोय कारण का घाई झाली खूप. आता ऊन आहे तोपर्यंत मजा येईल शूट करायला. हां बंधू पण आहेत वाटते तिकडे, चला जाऊ तिकडेच. सासूबाईने विचारतो काय पाहिजे. हा बघा आपल्या सगळ्या काक्या. मग ह्या अशा आम्ही देठे काढतो. देठे काढल्यामुळे आपला मसाला खराब होत नाही, जास्त टिकतो. हे बघा आज जरा बरं वाटते, जास्ती माणसं आहेत. हो चहा नाश्ता झाला आता. हा टी टाइम झाला. भाजी कसली कसली आणायची सांगा पटकन, सासूबाईने विचारतो. ते कसल्या शेंगा, चवळीच्या बघतो चला काय काय आहे. एकदम ताजी ताजी भाजी आणतो तुमच्यासाठी. ही बघा अक्षय येतच भाजी आणायला. हा चल, बंधू पण गेलाय वाटते. मग चल चल, नाहीस तू तर आराम कर. पाय दुखतो तिचा, आणि व्यायाम करत राहा. आलो तोपर्यंत. भाजी काय खाण्याची तुला? सर्वच मांडव आणतो सगळे. चल येतो मी. आणि आज आहे ना थोडं वातावरण सावट होतं, म्हणजे ऊन सावली चालू होतं. पाऊस जेव्हा भरतो ना तसं वातावरण होतं. आता क्लिअर ऊन पडलेलं आहे. हा नमस्कार. रस्त्याचं काम चाललंय, म्हणजे हा गावातला रोड आहे हो, तर एकदम टाकाटक झालंय. आता आपल्याला इकडे जायचं आहे. आता हा जो रोड आहे ना तो सातीरच्या गावातून इकडे कातळपाड्याला जातो. कातळपाडा मस्त झाला रोड. हे बघा आजी आहेत, पहिल्याचे आजी आहेत, ह्यांच्या शेतावरच जायचं आपल्याला. आणि हे पण घर बघा कसं मस्त आहे की रोडच्या बाजूला. हे बघा चाफा आहे तिथे, सुपारी आहे, लाइटिंग पण केले मस्त. तुमचं शेत कुठलं? इकडं ना? आपण आपला परतचा. हा आणि हा आपला दोघांचा आपलंच आहे. मग चला तुम्ही. कशाला? चला असू दे, चला आम्हाला दाखवा. तुम्ही असेल तर असू दे. विनू आप्पा कामाला. हा मस्त की छोटं मस्त टुमदार घर अलिबाग मधलं. आणि तुम्हाला आता भाजी दाखवते. हे बघा इकडे आपण पार्टी केलेली, एकदा रात्री केलेली आम्ही, व्हिडिओ शूटिंग पण केलेली. चला डायरेक्ट हे घर आणि इकडे शेत. या चप्पल घालून या. कौलारू घर आहे मस्त आहे की आमचं. हे बघा ही नारळ सोलाची मशीन. हे जे माड दिसतात ना, माडावरून जेव्हा नारळ पडतो, सोलला की घेतला आपल्या जेवणाला. आणि नारळाचं प्रमाण आपलं म्हणजे खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं आपल्या जेवणात. पहिलाच तुम्हाला दिसेल वाल.
मखमलीची मस्त आहे की फुलं. आता तुम्हीच सांगा आम्हाला. माठ पण आहे बघा. वालाच्या शेंगा ह्या बघा, ह्या बघा येत आहेत. अजून काही मोठ्या नाही झाल्यात. ह्या बघा वाल जो आपण पोपटीला वापरतो. आणि ह्या ज्या शेंगा खाल ना तुम्ही गावठी, ह्याच्या आमटी भाजी एक नंबर होतं. वेगळीच टेस्ट. हे बघा मिरच्या कट केल्या रोकटा आलेला म्हणून. ही बघा ही वांगी बघा दिसली. तिथं पण आहेत मध्ये. ही बघा छोटी जबरदस्त फ्लॉवर बघा. गावठी फ्लॉवर. आणि ह्याचा टेस्ट काय एकदम वेगळीच हो. आम्ही खातो ना क्रिस्पी वगैरे करतो आम्ही. व्हेज क्रिस्पी तुम्ही करता काय? आम्ही पण करतो. एक नंबर व्हेज क्रिस्पी लागतं. तुझं नाव सांग पहिलं. माझं नाव प्रज्ञा विनायक जोशी. हा. आणि पप्पा कुठे गेले? पप्पा कामाला गेले. परेश दादा दादा पण आहेत. येईल ना? येईल थोड्या वेळाने. मग तू पण काम करतोस शेतात? हा, हो काय? आणि ती दुसरी कुठे आहे? ती कामाला गेले. तिचं नाव काय? विनीता विनायक जोशी. मग आत्ता मी कोणाला कॉल केलेला? आत्ता तिला केला असेल. बरोबर. मी म्हटलं येतो म्हणून भाजी नाही आला. आता ही एवढी भाजी कोणासाठी लावतात, कुठे विकतात ते तुम्हाला सांगतो. काकीना विचारतो, हिला पण विचारतो. आता हा मला सांग, एक फ्लॉवर आला की झाडाचं आयुष्य म्हणजे ह्याचं संपलं. एक फ्लॉवर म्हणजे किती मेहनत आहे बघा. एक फ्लॉवर आला की संपला. हा एवढा मोठा झालेला रोप, त्याची किंमत शून्य. म्हणजे जे आहे ते शेतकऱ्याचं उत्पन्न बघा कसं आहे. किती मेहनत केली ह्याच्यावर, किती दिवस. पहिले रोप टाकायला 20 दिवस जातात रुजायला. हा. त्यानंतर मला लावणी करायला लागते. म्हणजे पहिलं रोप टाकता तुम्ही? टाकतो. रोप म्हणजे तुम्ही बिया टाकता? हा, बी आणून बी टाकतो. बी टाकता पहिले, नंतर त्याला नंतर पण वाफे करून लावायचे. असं आहे काय? हे वाफे लावलेले आहेत. हे मग आता ह्यांचं बाजूला शेत आहे. या घराच्या बाजूला शेत आहे मस्त आहे की, म्हणून ह्यांना देखरेखीला पण काय वाटत नाही. आणि शिपायला वगैरे लागतं ना. दररोज सकाळी. रोज सकाळी शिपणं असतं. पप्पा शिकून जातात. हे बघा. आता मला सांग प्रज्ञा, तोंडली कधी काढलेली? काढा कधी केलेला? काल काढलेली. काल तोंडली काढली. आणि किती दिवसांनी काढता? दररोज. रोज? किती निघतात ह्याची? 4 किलो निघतात. 4-5 किलो. 4-5 किलो. तरी छोटाच मांडव आहे हा. आणि आले आपले परेश दादा. ह्यांची शेती आहे सगळी. म्हणजे दोघांची मिळून शेती आहे सगळी. काय बोलता? मस्त. फोन स्विच ऑफ लागते तुमचा. बंद चार्जिंगला आहे. ह्यांची आई आपली तर आहे आता मिरच्या मोडाला आहे. त्यांना बोललो जातो शेतात तुमचे. आता आम्हाला सांगा. ब्रोकोली. ब्रोकोली आहे तीच. अक्षू बोलत होती ब्रोकोली ब्रोकोली. मी बोललो काय ब्रोकोली आहे? हा नवीन जात आहे मला वाटते. इंग्लिश फ्लॉवर. आपल्याकडे साधारण घराच्या बाजूला शेतामध्ये माड लावलेले असतातच. आणि नारळ आलेले आहेत माडाला पण. आंबे पण आहेत, माड पण आहेत. हे बघा नारळ. शेतातलं जे वातावरण आहे एक नंबर. असं वाटतं शेतातच राहावं. मस्त आहे की हे. हा जो तोंडलीचा मांडव आहे. आणि कोवळी कोवळीच तोंडली आहेत सगळी. बघा काढून घ्यायची आणि भाजी करायची. आणि इकडे बघा कोण आलेत. दिनेश ठाकूर झोप काढून आलेत. नाही झोप नाही तर काम करून आलो मी. कुठे गेलेलो बघितलात ना? झोप काढून आले. वहिनी तुम्ही गेलेत आत्ता तोडायला गेलो तिला. जर्मनची फुलं. जर्मनची फुलं. वा. आता हे पूर्ण झालंय. फुललेलं आहे. कोळ म्हणजे कोळ नाही. संध्याकाळचं ऊन पडलं अजून मजा येते बघा. त्याच्यापासूनच भांडी तयार होतात जर्मनची. हे काहीतरीच आहे. काहीतरीच ऐकतोय मी. फुलापासून कॉमेडी चालते आमची. न्या तिकडे न्या. आणि ही अष्टरची आहेत ना? नाही शेवंती आहे. शेवंती. शेवंती फुलं. कलर एक नंबर आलाय. ते जाम जेवती पण ते एवढीच आहे. हा. आणि त्या फुलं त्याची शेंगा आणलेल्या बा आमची तो. हा येस. हा चवळी. ही बघा कवरी मोठी आहे ती. गल्ल्यात केवढा हार होईल तुझा. ही बघा या इथे पलीकडे खूपच. वा. ही चवळीची शेंग. हात असा लावून बघा किती मोठी आहे. हे शेंग आहे. थांबा जरा मोजून बघू. 1 फूट. 1.5 फूट पण नाही जास्त आहे. 2 फूट आहे. जास्त आहे. 2 फूटच्या आसपास चवळीची शेंग लांबी. कुठली जात आहे ग ही? हे बहुतेक याच असेल. आगरी जातात. एवढी लांब आहे बोलल्यावरती. कॉमेडी चालतेच. मग काय आता आगरी माणसाने मोजली बोलल्यावर आगरी जातच आहे बहुतेक. नाही ती जात नाही. तोंड ह्याची चवळीची जात बोललो.
का आजी जामच कॉमेडी चालते. मग अजून काय काय आहे? अजून काय हे ते गोंडे आहेत, हे कांदे, सफेद कांदे. सफेद कांदे. बघा अलिबागचा पांढरा कांदा कोणाला पाहिजे? विकतो का आपण? हो थोडस विकतो. थोडासाच विकतो ना, जास्त नाही. म्हणजे हे स्वतःच्या घरासाठी केलेलं आहे, स्वतःच्या साठी आणि भेटी द्यायला इकडे भेटी त्या पाहुणा द्यायचा, आपला घरचा आहे ना. बघा आपल्या अलिबागची लोक एवढी प्रेमळ असतात ना. आता ही एवढी भाजी लावले ती का फक्त ह्यांच्यासाठी नाही, जो कोण पाहुणा आला थांब रे हे घेऊन जा ते घेऊन जा अशी भाजी वाटणार सगळ्यांना फ्रीमध्ये. एक माणुसकी खातीर तेवढा आनंद भेटतो बस, बाकी काय नाही. म्हणजे पैसा कमवायचा आहे म्हणून ही भाजी लावले शेती केली असं नाही. हे बघा हे काय माहितीये की नाही, पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छ फ्लॉवर किती मोठा आहे बघा. असा इथून कापून नेला का असा पुष्पगुच्छ झाला birthday ला द्यायला. हे बरं आहे बर्थडेला आहे ना, म्हणजे काय? पुष्पगुच्छ नेण्यापेक्षा फ्लॉवरच न्यायचा. चालेल. काय ग पण तो व्हेज खाणारा पाहिजे, नाही तो मटन हादडणारा असला मग. गुरुवारी असला बर्थडे तर हा न्यायचा. ही बघा छोटी छोटी उकली अशी टोमॅटो. टोमॅटो ही भरपूर आहे ती बघा. मोठी झालीत ना. आणि हे बघा दुधी. दुधी बघा एकदम छोटाच आहे, अजून खूप वाढेल तो. 5 फूट होईल जवळ. हा आता हे काय बोलत होतीस सांग मला, काय बोलतात? ब्रोकोली. ब्रोकोली. फ्लावर. हिरवा फ्लॉवर आहे बघा कसला टाका. म्हणजे ही इंग्लिश जात आहे बोलतात ना, इंग्लिश जात आहे. ब्रोकोली. आणि ह्याला किंमत जास्त असते हा. यस. हे बघा ही ब्रोकोली मी पहिल्यांदाच बघतोय, म्हणजे असं शेतामध्ये पहिल्यांदा बघतो आपल्या अलिबाग मध्ये. आणि खाल्ले तर नाहीच मी. बाहेर 120 आहे, आपल्या इथे 100 रुपये किलो. 120 रुपये किलो आहे मार्केटला भाजीच्या दुकानात. भाजीच्या दुकानात, आणि आपले तर 100 रुपये किलो. तुम्ही 100 विकता. मग हा एवढा वाफा फक्त ह्याचाच आहे, बाकी कुठे नाही टाकले, तेवढ्याच ह्यात टाकले. पहिली होती ती झाली. संपले, पहिले होते. काय बोलता, अरे जामच लावली तुम्ही, आम्हाला पत्ताच नाही ह्याचा. फ्लावरला झाड आली ती बघ इकडं, फ्लावर काढलेच नाही. काय झालं, काढलं का नाही? आता 2 सिक्युरिटी वाढवायला लागतील इकडे. वातावरण बघा फक्त पहिलं वातावरण बघा अलिबागचं आपलं शेतातलं. ऐका पण थांबा पहिलं वातावरण दाखवा तुम्ही. कुत्र्यांना बघून कोणच येणार नाही. हा आम्हाला आता सिक्युरिटी वाढवायला लागतील इकडे. एवढी भाजी दाखवली सर्वकडे तर. आमचा सिक्युरिटी सोडला ना तर तुम्ही पण पळून जाल. एकच सोडाचा फक्त. हा किती किलो होतो का जास्तीत जास्त? अर्धा किलो, पाव किलो. जास्त फुललेला चव नसते त्याला. जास्त फुलल्यावर त्याला चव नाही. दाणे दाणे असं तोच खायला चांगला लागतो. ओके, म्हणजे हा अर्धा किलो किंवा पाव किलो पाव किलो. एवढाच वजनाचा होतो. तंदूरची कोंबडी कशी असतं, 2 किलो झाली तर खायला चांगली नाही लागत. हा बांध आहे, बांधावर माळाची झाडं, नारळाची झाडं दिसतील तुम्हाला. आणि एकदम ठेंगणी जात आहे. हे बघा लागलेत नारळ. इकडं पण सगळं लावलेलं आहे. ही जर्मनची. वा चला आता काय दाखवतोस? मिरच्या बघितल्या की नाही हिरव्या? वा 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 वा. त्या पहिल्या दाखवा, आता चिवड्याचा सीझन आलाय ना. मिरच्या घरच्या मिरच्या. घरच्या आणि मिरच्या. हे काय सांग? ते कांद्याचे बी आहे, सध्या तरी फूड आहे, नंतर त्यात बी येतो, तयार होतो. ओके, म्हणजे हे पांढऱ्या कांद्याचं बी आहे ह्याच्यामध्ये. हे बघा ह्याच्यात हे पूर्ण फुलणार आणि ते सुकणार ना, त्यानंतर त्यातून बी तयार होतं आणि ते बी पुढल्या वर्षीला उपयोगाला येतो. फक्त बियासाठी ठेवला हा पांढरा कांदा. हे बघा तुम्हाला न फुललेलं मागाशी दाखवलं, आता हे फुललेलं आहे. आणि व्हिडिओ शूट एक नंबर येतं बघा. बघायला पण तुम्हाला मजा येईल. व्हिडिओ टीव्हीला बघत असेल तर अजून मजा येईल. अल्कोल म्हणजे प्रसिद्ध भाजी आपल्या अलिबागची. हा बघा कच्चा खायला मला आवडतो खूप. आता नको खाऊ, आता छोटा आहे ना. व्हिडिओ बंद झाल्यावर. आणि कोबी लावली इकडे. ही बघा बाजूला लाल माठ. हा पण लाल माठ पण आहे. वा वा. आजी काय बोलता? ही टोमॅटो. चला आजीने टोमॅटो पण दाखवली. ही बघा. आणि आम्ही यांच्याकडून हिरवी टोमॅटो जास्त घेतो. ही चेरी टोमॅटो आहे. हे चेरी टोमॅटो आहेत. चेरी टोमॅटो. ओके. चेरी अँड डिअर चेरी. ही इंडियन टोमॅटो. हा ही आपली रेग्युलर नो टोमॅटो. इंडियन, भारतीय टोमॅटो आहेत ती. हा 1 किलो. अर्धा किलो आहे तो, तिथे अर्धा किलो 1 आहे? किलो आहे. ओके अर्धा किलो होईल बोलते. आता हिलाच माहित काय आहे ते? काय कोथिंबीर म्हणजे छोटीच अजून काय का आत्ताच टाकलेले आहे ते. आत्ताच टाकले. कोथिंबीरची वाफी. आता मग खाणार मी. खा खा. लघवी वगैरे एकदम साफ. का हो
कच्ची खाल्ली ना तरी. ती बघ तुझ्या पुढ्यात आहे. ठीक आहे. हे बघा आजी आणले. काकडी घ्या तुम्हाला पाहिजे तर. काकडी घ्या रे, थांब त्याची फोटो घे पहिला, शूट करू दे. थांब. कोथिंबीर, अरे ओ भेंडा हा आहे का गेंडा? औषधी. पण काढूया तिला बाहेर. काकडी चोराची म्हणजे ह्यांचे वाय हात का खेळ. हो हा जरा बहीण मारी मग हे घ्या. ही बघा काकडी अजून एक लपलेली आहे. थांबा जरा, ही बघा आतमध्ये काकडी दाखवता. त्याच्यापेक्षा मोठी. काकडी दाखव ना माझी मान. हे बघा. काकडी सध्या थांबा. मानवाकडी एक नंबर. मान वाकडी. वा वा. या जरा जुलीच्याच दिसत आहेत. बघा आपल्या मातीतलं वैभव किती आहे. भेंडा द्या एक, मला खायला द्या बंधू. खरंच हवा कावळा एकदम. कौला मग? काढायला पाहिजे, ती काढाल घ्या. आणि हे बघा त्याच्या भेंडी तर आहेच. हे बघा गवार, अलिबागची गवार हा बघितलीत, जबरदस्त. खातात शरद. आणि पापडी, पापडीची शेंग पाण्यावरची आहे ती. म्हणजे पाण्यावरची पापडी. म्हणजे काय. पाण्यावरती होते म्हणजे शिपण्यावरची. ही अशीच हे ओल्यावर होतं. ह्याच्यावरती वॉल असतं तेव्हाच होतं. ओलावर ओलावर. ही बघा ही पापडीची शेंग आहे ना, ही शिपण्यावर होतं. आणि तिकडं पण शेंगा टाकतात पापडीच्या. नाही ते घेवडा वाल आहे. घेवडा किंवा वाल. ओके. पापडी मला आवडते जाम पापडी. या तुरी ते घेवड्यासारखीच जात असते आणि वालासारखी जात असते. दोघांची मिक्स जात बोलले तरी चालेल. या तुरीच्या शेंगा आमच्या इकडच्या. हा भेंडा मला खायला द्या. हा घ्या. कच्चा भेंडा खायला कोण येते. मला आवडतो कच्चा भेंडा. भेंड्याची भाजी मला नाही जास्त आवडत, हे आवडतं. पपई, पपई बघा कुठे लागलेत. हे बघा खालीच एकदम. झाडावर. पण एकदम खाली. हे बघा इथं पण. तुरीचं तर आपल्या प्रत्येक बांधावर दिसतील तुम्हाला. हे काय ग. वेलची. वेलची पण लावली शेतात. हो मग. म्हणजे इथून डेरे येतात मध्ये आणि वेलची येते त्याला. कधी वेलचीचं पीक घेतलेलं ह्याच्या अगोदर. आत्ताच लावले. पहिलंच आहे. आजी आपल्या आनंदच दाखवतात. हा बघा. हो भारी. ओके हा पण आहे आणि अजून एक दाखवतो तुम्हाला. हा बघा वा हा मोठा आहे. आणि हे एका टायमाला एवढे येतात ना. हा अननस. आणि एका अननसाला किती पकडलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 ते 8 आहेत. जेव्हा भाजीच्या दुकानातून आपण विकत घेतो एखादी भाजी ना, ती किती दिवस लागतात. फळं असू दे, फुलं असू दे, भाजी असू दे, किती दिवस लागतात त्याला मोठं व्हायला. त्याची किंमत आपल्याला तशी कळत नाही. पोपटीचा वाल. हे बघा या वालात शेंगा काढतात काकी. हे बघा प्रज्ञाच्या काकी आणि प्रज्ञाची आई. बघा दाखवा. आयो बाप रे जाम काढल्या बंधू. पोपटीची सोय झाली आजची. हा अलिबागचा वाल, पोपटीचा वाल. ओ किती रुपये किलो आहे मार्केटमध्ये. 150 रुपये किलो. 150 रुपये घेतात, काही 200 160 पण घेतात. 160 वगैरे आहे. कारण का हा गावठी वाल भेटत नाही शक्यतो. आणि ह्याचा जो वास असतो ना पोपटीतला, 1 नंबर. मला तर उकळलेले जाम आवडतात. फक्त उकळलेला आहे मिठात. शेंगा पण खाता. शेंगा पण खातो. आणि आपल्याकडे कसा विकतो असा. आम्हाला 120. ते हा तुम्ही काढता ना शेंगा, ह्या का ऑर्डरच्यात हो सांगितलं कोणी. 1 किलो द्यायचे. हा मग आता कोणी सांगितलं. आता आमच्या सासूबाई सांगतात तेव्हा पण तुम्ही त्याच दिवशी काढता. हो परवा पण आणून दिली ना. दिवस आधी सांगते ती. हा हा विनीताने त्या दिवशी आणून दिली रात्री भाजी. हा भरलेली असन तीच काढायची. दाणा मोठा झालेला हो असेल ती. दाना मोठा झालेला दिसते ना हे बघ. आणि एखादी खिडकी पण असू शकते, मग ती खिडकी घेत नाही. हा तो लोकांना चढण्याच्या झाडावर चढतात तो हे चढा. बघा चण्याचं झाड बघा. हरभरा पण टाकलाय. लोक चढतात ना चणे. चवली पण, मूग पण. चण्याच्या झाडावर चढवलाय बोलतात ना. हा तो बघा चण्याचं झाड किती मोठं आहे. एवढंच झाड आहे चालण्याचा हरभऱ्याचा. मग त्याच्यावर माणसं कशी चढत असतील. बंधू बघा एक उदाहरणं देतात. हरभरा हा बघा. हा जेव्हा सुकतो ना
हा बघा सुकलेला. असे म्हणजे बऱ्याच कोल्हापूर साईडला वगैरे ह्याची हुरडा पार्टी चालते. हुरडा बरोबर. हा बघा चणा. ये चना है अपनी मर्जी का. संक्रांतीला भारी महाग असतो तो. प्रज्ञाचे मामा काकींचे भाऊ. तुम्ही कुठे राहता. भरूरपाड्याचे काय बोलता. कलाकार आहेत. हा. आणि दिवेश सारखेच दिसतात सेम. ह्यांचा मुलगा आहे ना दिवेश, तसेच फेसिंग एकदम सेम तशीच आहे. आणि हे का लावले का. कोकम आहे की काय. वा 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 कोकम लावले. जे आपल्याला चौल ठिकाणी दिसतं. आपल्या बहिणीचे दाखवतो तुम्हाला कोकम. काजू बघा. काय काजू. शेकट शेकटा शेंगा पण आहेत त्या बघा. हा काजू. काजू नाही तो काजूचा कलर आलाय. वांगी ते रोप का काढलं का. नाही काय काजू आहेत ते. रोप का काढलं. खिडकी होती वांगी ना. खिडकी होती वांगी. लावले लिंबाचं. ओके हे लिंबाचं झाड लावलं ते काढून. हा लिंबाचं झाड आपलं आहे मोठं. तो तिथे गेला पाठी. पण ते हे आहे का त्याला लिंब आलीत. आलीत ना अजून. ओके खूप मोठा आहे हो यांचं शेत. आणि हे कसलं जामाचं झाड आहे. हा पण कलम आहे दिसते. पापडी सफेद पापडी. सफेद पापडी घेवडा आहे पलीकडे. ही पापडी. ओके वरती सफेद ही बघा ही. ही बांधावरची सफेद पापडी. मस्त शेंग पापडीची. पुढे घेवडा आहे. हा कलम घेवडा पण आहे. घेवड्याचा वेल. हा बघा घेवड्याचा वेल. वा 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 घरचा घेवडा. बांधावरचा घेवडा. किती मोठं शेत आहे बघा. अलिबागची शेती ज्यामध्ये 50 प्रकारचे पिकं लावली असतील. आणि हे बघा मालक आलेत शेताचे. आम्ही विनू आप्पा बोलतो. म्हणजे आमच्या सासऱ्यांचे खास दोस्त. इकडं उडवतात बंदूक. काय बोलता कामावर जातात. हे गवंडी काम करतात. कॉन्ट्रॅक्ट पण घेतात. नाही तुमची शेतीची व्हिडिओ करायचीच होती. आम्हाला भाजी पण पाहिजे म्हणून करूया. आणि मेहनत तुमची दिसते आता आम्हाला. किती प्रकारची भाजी. बाप रे भाजी सगळ्या प्रकारची भाजी लावलेली आहे. तरी पण हे विकायला लावतात असं नाही. घरच्यासाठी. आणि पाणी बघा किती आहे. प्रेशरनी बोर आहे. ही ब्रोकोली आहे ना. जी आपण ब्रोकोली बघितली तो ब्रोकोलीचा कांदा कट केलाय. त्याला परत दुसरा येणार ना. कट केलाय. हा नंतर दुसऱ्या साईडची हा आला होता त्याला. हा इकडून आलता इकडे घालतो. 3 आलते. 3 ब्रोकोली आले. काकांचं शिपणं चालू झालंय. हा का तुम्ही रोज शिपणं किती वेळ करता. सकाळी 6 लवकर उठतो. किती वाजता. 7 वाजल्यापासून चालू असतं. शिपणं चालू असतं. 8:30 8:30 पर्यंत 1.5 तास मारत शिपणं करता. चिकू पण लावलाय. चिकू सगळा चिकू पेरू एक नंबर. चला चिकू आम्ही खाले येऊ नंतर मोठा झाल्यावर. खायला या. जाम आहेत. जो जाम पण बघितला. लिंब आहे आंबा आहे आणि शेवंतीची फुलं. फणस आहेत. पोपई आहे. फणस पण आहे. पोपया पण आहे. कलम तर आहेतच आंब्याचे. आंब्याचे कलम आहे. वा. आणि ह्याच चवळीच्या वेगळ्या आहेत काय. ही उकडाची चवळी. भाजीची चवली. ही खातो मी. ही बघा खातो आता. चवळीची कवळी शेंग. गोड आहे गोड. भोपळा. आमच्या अलिबागच्या शेतातला भोपळा. अजून किती डबल टिबल होईल तो. काय का खूप मोठा होईल. हे बघा. आणि ही राई पाठी. राई. फोडणीची राई. ही राई मोहरी. भारी बंधू. म्हणजे जेवणाचं सगळंच साहित्य इथं आहे. हो सगळं आहे. काय पाहिजे हा? ह्याच्यामध्ये राई असते. हे सुकलेली राई आहे आता नाही ना. ती बघा मोहरी. आता ही जेव्हा सुकेल ह्या शेंगा सुकतील तेव्हा ती राई तयार होईल. सध्या म्हणजे मोहरी राई एकच. सगळंच लावलंय ह्या शेतात. बघा असं पुकारा भरपूर औषध. अरे हे जाम असतात आपल्याकडे पण. हे बघा आम्ही काय करायचो माहिती आहे लहानपणी. हे बघा असं करायचं. असे घ्यायचे इकडे बघा. हो कला बघा. आणि खायला पण भारी लागतं पिकल्यावर. दाखवा कला. लहानपणी अशा करायची वाटते तुम्ही. कुठलं कसली औषधी झाड आहे बोलले काका बोलले.
आंब्यावर म्हणजे हा सापशिनीचा दाना. म्हणजे परजीवी आहे काही? हा नाही नाही, आंब्यावर ना आलेली ती. स्वतः आहे ती. हा इथं लावलेली आहे तो, आणून लावलेला आहे तो. ओके, लावलेला आहे ताना, पण आंब्याच्या बाजूला लावलाय हा ताना. रानातून आणलेला आहे तो. काय बोलता? हा जो ताना आहे ना, वास कसा देईल बघा. हो सापशिनीचा दाना. सापशिणीचा ताना. लहान मुलांना हे जे उघडलेलं आहे ना हा ताना, तेव्हा उघडून देतात हा ताना. औषधी वनस्पती आहे खूप. हा बघा हा ताना, हा बघा हा फळ आहे वर आहे एकदम. ओके, सापशिणीचा ताना. बिया पडतील तिथे. हा काय ह्याच्यात बिया आहेत, हे बघा, हे बघा बिया बघा कशा आहेत. चांगल्या औषधी लावलंय तुम्ही. खताचा प्रकल्प त्यांच्या शेतातच आहे. म्हणजे पालापाचोळा असेल, शेण असेल, सगळं कचरा, ओला सुका कचरा, सगळं ह्याच्यात साली पण. हा भाज्यांच्या साली, किचन वेस्टेज पण इथंच. आणि हे साधारण 1 वर्षानंतर काढता काय? चांगलं आहे बघा. घरगुती खत, जे भाजी होते त्याला हा सगळं खत आहे. हाच खत आहे. सगळी भाजी होते ना त्याला हाच खत वापरतात. मस्त, किती मोठं शेत वाटते बघा. आणि समोर तुम्हाला कनकेश्वरचं मंदिर दिसतंय ते बघा. अलिबागचं प्रसिद्ध कनकेश्वरचं मंदिर क्लिअर दिसते ते बघा. सफेद कलरचं मंदिर दिसेल बघा, श्री क्षेत्र कनकेश्वर. आणि मोबाईलचा टॉवर आहे बाजूला, त्याच्या अगदी समोरच ही शेती. आणि ही परिदाची शेती आहे, म्हणजे हिच्या काकांचा मुलगा म्हणजे बरेदाचा. असं ह्यांचा पण तोंडलीचा मांडव आहे मोठा का हो? आणि मग तुम्ही विकता कुठे? जिराडला व्यापाराला देतात. आणि इकडे पण बरीच लावलीत तरी हो, नाही नाही करून. हो दुधी बघा किती मोठा आहे. हा बघा मस्त. कोथिंबीर मस्त फुलले बघा, हिरवीगार कोथिंबीर. वा, वांगा पण आहे. हा बघ इथं आहे बघ. पुढे मोठा आहे का? मोठा. ह्या साईडला ह्या झाडावर आहे. आणि हे कसलं आहे? राईची फुलं. ओके, ही राईची फुलं आहेत बरोबर. ह्या शेंगा आहेत छोट्या छोट्या. आणि भोबडी मिरची आहे काय? भोबडी मिरची आहे, शिमला मिरची बघा. सलायची मिरची. वा, शिमलाच आहे. शिमलाच आहे बघा. ही बघा, ही शिमला इकडे त्याला. वा भारी. ए पडली माझ्यातून, हे बघा माझ्या इथून निघाली डायरेक्ट. ही त्याला आणि ही तळायची मिरची असते ती. कुठे आहे मिरची ती बघा. हा हो, ही बघा तळतो ना आपण भजी सारखी ती मिरची. वांगा सुकट बटाट. वांग, हा बघा हिरो. वांग यायला लागलेत. हो किती मोठं आहे बघा वांग, आहे बघा. अर्धा किलोचा होता. खूप मोठं आहे. वा, आणि कोबीचा कांदा बघा किती मोठा झाला आहे. किती मोठा आहे हा. तो 1 किलोचा. 1 किलोचा कोबीचा कांदा. आणि इकडे तयार होत आहेत कोबी अजून. हा बघा गाजर आहे. हा काढा उपटून. गाजर आहे हा. वा, आता बघा गाजर उपटतो. बंधू गाजर, अलिबागचा ताजा ताजा गाजर. आता बघा वरती उपटा, वरती उचला वरती. हे गाजर निघालाय बंधू. आजच्या जेवणात मस्त की सलाड होईल गाजरचा. पहिल्यांदाच मी गाजर बघतोय असा, म्हणजे आपल्या शेतात अलिबाग मध्ये पहिल्यांदा गाजर बघतोय. खायचं का आता? धुवून खाऊ आपण नंतर. एक नंबर हो बंधू. या कला ह्यांची कुठे लपून ठेवत नाही हो. आम्ही करायचो. हा, हे कसलं पपईची काढलं? पेपेरी पपई. पपईची. हा, वाजवा एकदा. हा आपला पार्टीचा स्पॉट आहे. इथं आम्ही पार्टी केलेली. फार्म हाऊस. हा पोपटी गेलो इथं.
येस इथं पण पोपटी आहे आणि इथं पण पोपटी आहे. इथं पण पोपटी. शेतातली पोपटी फेमस ना आपल्या इथं. आपला चुला यो बघा, हा पार्टीचा चुला. खोका शिजवायचा चुला. ह्याच्यावर मटण शिजवतो पार्टीला. आणि ही मस्तपैकी अशी शेतातली झाडं आणि इथंच आपण पार्टी केलेली इथेच. टॉमी आहे तो. टॉमी. तुम्ही काय घाबरत नाही? याला मी अजिबात घाबरत नाही बांधलेला असल्यावर. बांधलेला असल्यावर. गोल्डी आहे डेंजर आहे एकदम. गोल्डी काढू नका. हो काढू नका. या बंधू घाबरले. कुठली जात आहे? डॉबरमॅन. मँगोला प्यायला या. आजी तुम्हाला घ्या हो. ताईला असतात त्या बघा. नाही म्हणजे काय ती आता जास्त घेईल ना क्लासात म्हणून लास्ट जरा ती दाखवायला नको म्हणून. आणि तुम्ही हे बघा सोन्याची चेन बघितली असाल पण हिरवी चेन कधी अशी बघितली नसेल. पंढरी शेठ फडकेंचा रेकॉर्ड तोडला बघा. चवलीची शेंग आहे ती बघा. एक नंबर काला यांची. आणि मला मस्त मॅचिंग झाले ना जबरदस्त. हा एक नंबर मॅच झाली तुम्हाला. झालेलं आहे. भाजी पण घेतलेली आहे आम्ही. केली आहे, हा. आणि असं हसत खेळत शूटिंग केली. हा पण मजा आली. बंधू आले पण जरा मजा आली. आणि सगळी आपली घरातली मंडळी आहेत आणि हे सगळ्यांची मेहनत आहे. शेतकरी आहे ना आपला स्थानिक शेतकरी आहे त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. जसं की निसर्ग असेल किंवा काय रोग असतील ह्या भाज्यांवरचे पिकांवरचे. म्हणजे असं नाही की फक्त टाकलं आणि लगेच उगवलं असं नाही. त्याला बरीच मेहनत करावी लागते. आता मला सांगा विनू अप्पांना विचारू आपण तुमचं सकाळचं रुटीन कसं असतं शेतीसाठी? ते सकाळी उठल्यानंतर डॉक्टरने मला चालायला जायला सांगितलेला. हा मी तिकडे असं रोडवरच फेरी मारायचो. मॉर्निंग वॉक. तो टाइम वेस्ट जाण्यासाठी मी सकाळी इथं उठतो हा आणि मशीन चालू करून मी इथं 6-5 फेऱ्या मारतो. जवळ मला वाटते 50 प्रकारच्या भाज्या असतील आपल्याकडं. हा काय ग? मग बघा. पण ब्रोकोलीची मला जरा नवीनच वाटलं की आपल्याकडे ब्रोकोलीचं पण होत नाही. पण मी ते आमचे शेणखत आणि शीट टाकतो त्याला ना. हा अगोदर हाणून ठेवतो त्याच्या मुलाची होते ती. ओके. हे आपलं रासायनिक खत नाही वापरत ते पालापाचोळा आणि पालापाचोळाचं खत आणि शेण आणि शीट त्याच्यामुळे ती ब्रोकोली होते. बरोबर. तुम्ही विकता कुठं? विकत कुठं अशा गावातले लोक येतात आपले लोकल त्यांना देतो आम्ही. बाहेर बाहेर दुकानात जाण्यापेक्षा गावातल्या 2 पैसे कमी देतो. दुकानात जे भाव आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी. म्हणजे आता समजा वालाच्या शेंगा आहेत हा. तर दुकानात कितीला असतात? आता आलेपाला रेट काढला तर 150 रुपये किलो आहे. तर आम्ही 150 ते 200 आसपास आहे. आम्ही 120 पर्यंत आम्ही देतो. 120 ला देतो. म्हणजे जाऊन तिकडे विकण्यापेक्षा इथल्या इथं संपते ना. तुम्हाला पण मार्केटला जायला लागत नाही. एकदाच घेऊन घरच्या घरी संपतं. म्हणून मग गावात समजला गावातल्या लोकांना की येतात ते येतात विचारायला येतात काय शेंगा आहेत काय म्हणून. हा त्यांना देतो आम्ही लोक. ते फक्त उत्पन्न घेण्यासाठी नाही करत घरच्यासाठी करत. घरच्यासाठी करतो. घरात पण होतं ना आपल्याला. आणि बाकी कोणाला असे वाटतं असेल तुम्ही नातेवाईकांना सगळ्यांना जातात ते सगळी भाजी. जो पाहुणा जो घरी येईल त्याला प्रत्येकाला भाजी ठरलेली आहे. जो घरी येईल त्याला आम्ही सगळ्यांना देतो कोणी आला तरी. म्हणजे भारी. तर आपल्याकडे अलिबागला कशी पद्धत आहे ज्यांच्या शेतात भाजी लावलेली असतं ना स्वतःची भाजी तर कोण पाहुणा आला घरी तर त्या पाहुण्याला गिफ्ट म्हणून भाजी देणार. एक माणुसकी खातीर आपल्याकडे किती जरी महागातली असती ना भाजी तरी ती आपण पाहुण्याला आपण गिफ्ट देतो. म्हणजे हे बरोबर ना? तुम्ही पण म्हणजे कोण पण पाहुणे येऊ दे त्याला जाताना भाजी देणार काढून लगेच ताजी भाजी देणार. अशी आपली प्रेमळ माणसं असतात आपली कोकणातली. आणि म्हणजे पाहुणचार करायला त्यांना सांगायला लागत नाही. पैशांचं मोल काय नसतं. म्हणजे पैसे भेटावे म्हणून हे लावत नाही भाजी वगैरे. एक सगळ्या पाहुण्यांना देऊन समजा आली तर ती आम्ही विकतो असं आहे. हा. आणि ही बघा ही आली विनिता. त्या दिवशी आलेली घरी आमची भाजी घेऊन. जवळजवळ 5-6 किलो होती ना ग. अक्षुने सांगितलेली तिला भाजी आणायला. लगेच ताजी काढून दिली त्यांनी भाजी. अशी म्हणजे एक भाजी खायची एक आनंद वेगळा असतो हा. कारण का आपल्याला माहिती आहे त्यावर काय फवारणी केलेलं नाही. आणि एकदम टेस्टी गावठी भाजी. आता ती पण होती कामाला आत्ता आली ती. मग कशी आलेलीस ना तू? मग तुम्ही पण मदत करता की नाही आई बाबांना?
मला टाइम सुट्टी नसते. तू करतोस की नाही? आता ही शेतातच होती आलो तीच तेव्हा. करते आता. आम्ही कामाला गेल्यावर कोण आहे तीच बघते. मी कामाला जाता? हा, ते सगळे बाकी कामाला मी सकाळी शिकतो बघतो सकाळी उठल्यावर. तुम्ही पण कामाला जाता? आम्ही पण ते कामाला जातात, फक्त मी सकाळी जाते. मला मी टाइम भेटतो कधीतरी सकाळी जाते. आपली काय जास्त काम असलं तर हा 8:30 वाजेपर्यंत मी शेतात असतो कामाच्या अगोदर जातात. लावायचं मग ते शिपतात. हा म्हणजे लावायचं काम करतात. त्यापेक्षा इथल्या इथे चालून समजा हे पाण्यात टाकला काही पण बसल्यावर पावलाचं तर उठतो. राहिलेलं काम ही आटपते. हा बरोबर. काढायचं असलं तर शेंगा. मग आता हे तुझं कॉलेज झालंय ना? बरं आहे. शेती म्हणजे हल्लीच्या पोरी शेती करायला नाही मागत ना? हा का हो? चांगलं चांगलं. म्हणजे मुलींना शिकवण पण चांगली दिली आणि मेहनत करायचं कसं आई बाबा करतात म्हणून आई बाबांनाच करू द्या असं नाही. स्वतः हातभार लावतात आणि आजी तर आहेतच का आजी? चला धन्यवाद. बाय बाय करा. बाय बाय.